ती नेमकं कोण बाजी मारतंय आणि याबद्दल कोल्हापूरकरांचा काय मूड आहे, त्यांच्या बाजूने म्हणजे दोन्ही बाजूने कार्यकर्ते काय समर्थन करतायत, काय म्हणणं मांडतायत, आज आपण त्याची सुरुवात करतोय। पण सुरुवात अर्थात शाहूंच्या नगरीत आहोत मंडळी, त्याच्यामुळे छत्रपतींचं स्मरण झालं पाहिजे, त्यांच्या कार्याचा आवाज किंवा त्यांचा स्वर इथे घुमला पाहिजे। माझ्याबरोबर शिवशाहीर दिलीप सावंत आणि त्यांची कन्या तृप्ती सावंत या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्यापासून मी सुरुवात करतोय। चला शाहिरांच्या भूमीत तुम्ही स्वागत करताय सगळ्यांचं। हो, खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या या राजर्षी शाहू महाराजांची नगरी म्हणजे कलावंतांची नगरी आणि क्रीडावंतांची नगरी आहे आणि म्हणूनच बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती राजर्षी शाहू महाराज की। कोल्हापूरचा शाहीर आलाय शाहीर थाटात, ओ शाहीर थाटात, कोल्हापूरचा शाहीर आलाय शाहीर थाटात, शाहीर थाटात आणि मूड महाराष्ट्राचा पाहणारा हो, ओ मूड महाराष्ट्राचा पाहणारा हो या कला नगरीत। हे जिरा जिरा हे जिरा जिरा जिर जिर जी, हा जिरा जिर हे जी, आहा जिरा जिर हे जी। आज वाद्यांचा आवाज नसला तरी चालेल, पण माझ्या कोल्हापूरच्या सर्व नागरिक कोणत्याही पक्षाचे असू द्यात, परत टाळ्यांच्या रिदमवर शाहिराला साथ द्यायची ही शाहूंची पुण्य आहे, म्हणून विचारांची नगरी आहे। आणि म्हणूनच न्यूज 18 लोकमतवर जनतेचा आवाज, न्यूज 18 लोकमतवर जनतेचा आवाज, मूड महाराष्ट्राचा पाना, मूड महाराष्ट्राचा पाना। अवखर कुणाचं खोट कुणाचं, अवखर कुणाचं खोट कुणाचं, सर्वांचं पोलाज खोलणार मतदारा जागेरा, मतदान हक्क तुझा मान करा, मतदान वजीर गे जी जी जीर जी, मतदारा जागेरा, मतदान हक्क तुझा मान करा, मतदान वजीर गे जी जी जीर जी। राजकारणाचा खेळ, राजकारणाचा खेळ नाही कुणाला मिळेल, कोल्हापूरचा विकास कसा साधणार, कोल्हापूरचा विकास कसा साधणार, शिवशाहूंचा विचार कुणाला तारणार, ओ शिवशाहूंचा विचार कुणाला तारणार, आखाड्यात मैदान कोण मारणार, मतदारा जागेरा, मतदान हक्क तुझा मान करा, मतदान वजीर गे जी जी जीर जी, मतदारा जागेरा, मतदान हक्क तुझा मान करा, मतदान वजीर गे जी जी जीर जी। वाह वाह, बोला छत्रपती शिवाजी महाराज की। वाह वाह, क्या बात आहे। शाहीर तुम्ही इथंच थांबा, मी तुमच्याकडे देखील येणार, या सगळ्या कोलाहलात तुमचं म्हणणं जाणून घेण्याकरता। चला सुरुवात करूयात। अर्थात या सगळ्या चर्चेमध्ये माझा पहिला प्रश्न असणार आहे तो म्हणजे दोन्ही बाजूच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, का आम्ही तुमचा उमेदवार निवडून दिला पाहिजे? 40 सेकंद। खरं म्हणजे हा चांगलाच प्रश्न आहे। या ठिकाणी सन्माननीय महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजयदादा मंडलिक साहेब यांचं काम पहिल्या 5 वर्षांमध्ये कोविड असल्यामुळे थोड्या प्रमाणात कमी झालं, निधी मिळाला नव्हता, पण नंतरच्या 2.5 वर्षांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने निधी मिळाला। शिंदे साहेबांनी निधी जो दिला त्या अतिशय चांगल्या प्रकारे दिला। मोदी साहेबांनी जर 6,500 कोटीची गुंतवणूक करून या महाराष्ट्रामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आणि असे अनेक योजना यामध्ये दिलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितपणाने असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांनी 653 पेक्षा जास्त प्रश्न विचारले, ज्यांनी 15,554 किलोमीटरचे रस्ते या ठिकाणी बांधले गेलेत, त्यामध्ये अटल सेतू असेल, अशा अनेक योजनांमध्ये निश्चितपणाने संजय मंडलिक साहेबांचं कार्य हे चांगलं आहे, मोदींच्या मार्गामधून आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांना निवडून द्यावं। बरं ठीक आहे, चला मी तुमच्याकडे येतो। महाविकास आघाडीकडनं छत्रपती शाहू महाराजांना का निवडून द्यावं? कारण एकूणच हा लढा जो आहे तो हिंदुत्व विरुद्ध पुरोगामी विचारांचा आहे। असं म्हणता येणार नाही। ह्या कोल्हापूरला विकासाचे खीळ बसलेले आहे। गेल्या 5 वर्षात आमच्या मित्रांनी सांगितलं की इथं विकास झालाय आणि स्मार्ट सिटीचा उल्लेख केला। मुळात या महाराष्ट्रात नव्हे तर देशात स्मार्ट सिटी एक तरी आहे का, ही शोधण्याचा विषय आहे। एकही स्मार्ट सिटी या ठिकाणी केंद्र सरकारला बनवता आली नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि याच्याबरोबरच जर खरोखर सांगायला गेलं तर 5 वर्षांमध्ये या विद्यमान खासदारांनी काय काम केलं हे शोधावं लागेल। आणि इथं आमचे जे छत्रपती शाहू महाराज आहेत ते सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे आहेत आणि तसंच समतेचं राजकारण करणारे आहेत। त्यामुळे निश्चितपणे इथल्या सर्व समाजानं
त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून त्यांना या कोल्हापूरचा विकास पण साधण्यासाठी आणि या कोल्हापूरची समता साधण्यासाठी मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, ठीक आहे. चला मी तुमच्याकडे येतो. आम आदमी पार्टी तुमचा पाठिंबा अर्थात महाविकास आघाडीला आहे, बरोबर ना? हा, का तुमचा उमेदवार निवडून दिला पाहिजे? अर्थातच शाहू महाराजांची परंपरा जी आहे ते आत्ताचे शाहू महाराज हे नक्कीच पुढे घेऊन जाणार, यात काय तीळ मात्र शंका नाही आहे. जर या सरकारबद्दल बोलायचं झालं तर त्या सरकारनं विकासाच्या नावानं फक्त लोकांना थापा मारायचं काम केलेलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर आता महानगरपालिकेच्या शाळांचं उदाहरण घ्या. 40 सेकंद आहेत. हा. महानगरपालिका त्या अत्यंत खंडरावस्थेसारख्या शाळा झालेल्या आहेत. आणि आता यांचा आरटीएचा ऍक्ट जो नवीन आलेला आहे त्या ऍक्ट मध्ये ज्या चांगल्या शाळा आहेत त्या सगळ्या बाजूला काढलेल्या आहेत आणि ज्या शाळांमध्ये सुविधा नाही आहेत अशा शाळा त्या टाकून नागरिकांची गैरसोय केलेली आहे, पालकांची गैरसोय केलेली आहे. आता पालकांच्या समोर प्रश्न पडलेला आहे की शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घालायचं कुठल्या? ठीक आहे, वेळ संपला. मी येतो तुमच्याकडे. चला, विद्यमान खासदारांची झालेली त्यांनी आश्वासनं जी दिली होती त्यातली 5 कामं, ठीक आहे, ज्यावरती तुम्हाला बोलायचंय, ज्यावरती ती खरंच झाली असतील, त्यात तथ्य असेल तर त्याला तुम्हाला उत्तर द्यायचंय जोरकसपणे, आणि तुम्ही देखील बोलू शकता. चला, कोण बोलताय? दादा बोला. विद्यमान खासदारांनी त्यांच्या कारकिर्दीत जी आश्वासनं दिली होती त्यापैकी 5 कामं. त्यातलं सगळ्यात महत्वाचं जे विद्यमान खासदारांनी काम केलेलं आहे आणि त्याचा राज्याने नव्हे तर देशाने त्याचा पॅटर्न घेतलेला आहे ते राज्य कामगार ESI हॉस्पिटल, त्यासाठी 45 कोटी म्हणजे कामगारांसाठी हॉस्पिटल, आणि त्याची सुरुवात या विद्यमान खासदारांनी कोल्हापुरात केली आणि त्याच्यासाठी 45 कोटी आले आणि ते संपूर्ण देशभर हा पॅटर्न कामगारांसाठी हॉस्पिटलचा गेला. त्याचबरोबरीनं जे जल सिंचन प्रकल्प होते जिल्ह्यातले सगळे, काळेमावाडी धरण असेल, दूधगंगा प्रकल्प असेल या ठिकाणी, त्याचबरोबरीनं घटप्रभा मध्यम प्रकल्प असेल, याला सगळ्यांना भरघोस निधी, म्हणजे जी कामं थांबलेली होती मागील सरकारमध्ये ती पूर्ण क्षमतेनं आता चालू झालेली आहे. आणि या पाणी हे कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधलं आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी आंदोलन करून काळमावाडी धरण पूर्ण केलं. 28 TMCचं आहे ते पण. 2. त्यामुळं ह्या जलसिंचन प्रकल्पांना भरघोस निधी आणला. 3 म्हणजे प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात रस्त्याचं जाळं मुख्यमंत्री सडक योजनेखाली खासदारांनी केलं. त्याचबरोबरीनं कोल्हापूरचा विमानतळ, कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन याचं जर बघितलं तर अतिशय सुंदर रूप या विमानतळाला आलेलं आहे. कोल्हापूरमधनं जी खंडित सेवा होती ती कोल्हापूर तिरुपती, कोल्हापूर मुंबई चालू झालेलं आहे. त्याप्रमाणे रेल्वे हे मॉडेल रेल्वे स्टेशन झालेलं आहे. हे खासदारांचं काम आहे. बरं, खासदारांचं ते म्हणतात खासदारांचं काम. भाजपच्या कार्यालयामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं ह्या खासदारांनी कुठलीही कामं 5 वर्षात केली नाहीत. हे भाजपच्या कार्यालयात सांगितलं. आम्ही सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या सहकारी पक्षाने या ठिकाणी सांगितलं की 5 वर्षामध्ये भाजपच्या पक्षानं सांगितलं. चला भाजपकडे येतो. हा, चला भाजप. तुम्ही कबूल करता त्यांनी काम नाही केलं? साहेब, खासदार संजयदादा मंडलिक यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. माझा उलटा प्रश्न त्यांना आहे, खासदारांच्या बद्दल, शिवसेनेच्या खासदारांच्या बद्दल बोलतायत, पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज एक विधान केलं की ज्या वेळेला ते ह्यालाच कुठल्या गावाला गुवाहाटीला चालले होते त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी फोन करून त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊ नका, मी भाजप बरोबर येतो. त्याचं पहिला त्यांनी प्रश्नाचं उत्तर द्यावं. बरं, ठीक आहे, येतो तुमच्याकडे येतो. जे भाजपचे कार्यकर्ते आता संजयदादांचा प्रचार करतात, ह्याच भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे सरचिटणीस महेश जाधव साहेबांनी पहिल्या मिटिंगमध्ये सांगितलं, संजय दादा गेली 5 वर्ष तुम्ही गायब झालता, ह्याचा आम्हाला खंत आहे, फक्त आम्ही मोदींवर तुमचा प्रचार करतो असं आश्वासन दिले. किती प्रचार करतात मला माहित नाही त्यांचा, पण विद्यमान खासदार गेली 5 वर्षे कुठं गेलते कोल्हापूर जनतेला माहित नाही. तुम्हाला प्रश्न आहे माझा एक तुम्हाला एक प्रश्न आहे. तुमच्या माध्यमातून तुम्ही स्वतः आत्ताच्या डिबेटमध्ये त्यांना फोन करून विचारावा की कोल्हापूर शहरामध्ये क्रीडाची ग्राउंड किती आहेत आणि किती पूर्ण आहे. हा एकच प्रश्न त्यांनी विचारावा. त्यांनी त्याचं उत्तर जर दिलं तर मी स्वतः त्यांनी मागच्या वेळी त्यांचा